माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सोलापूर शहरामध्ये दरवर्षी सरासरी 100पेक्षा जास्त जणांचा रस्ते अपघातात मृत्यू होतो। वाहतूक पोलीस चौकांमध्ये दंडात्मक कारवाई करत असताना देखील दुचाकीस्वार रिक्षा चालक, चारचाकी चालक वाहतूक नियम पाळत नाहीत, असे चित्र वाहतूक पोलिसांच्या कारवाईतून समोर आले आहे। 2025 या वर्षात सोलापूर वाहतूक पोलिसांना तब्बल 2,39,416 वाहनांवर दंडात्मक कारवाई केली आहे। या कारवाईत या वाहन चालकांकडून तब्बल 22,81,00,000 रुपयांचा दंड गोळा करण्यात आला आहे। अपघातावरील नियंत्रणासाठी वाहतूक नियमात मोठे बदल करण्यात आले असून ज्या वाहनांवर दंडात्मक कारवाई झाली त्यांनी एकूण 75 दिवसांमध्ये दंड भरणे अनिवार्य आहे। वाहनावर दंड असल्यास आरटीओकडून त्या वाहनास फिटनेस प्रमाणपत्र मिळणार नाही, वाहनांचे हस्तांतर विक्री देखील करता येणार नाही। दरम्यान दंडात्मक कारवाई झालेल्यांमध्ये ट्रिपल शीट, दुचाकीस्वार, मॉडिफाय सायलेन्सर, बुलेट स्वार, फॅन्सी नंबर प्लेट, मोबाईलवर बोलणारे दुचाकीस्वार, रिक्षास्वार असे आहेत। सोलापूर शहरात चौकांमध्ये CCTV कॅमेरे लावले आहेत। वाहतूक पोलीस नेहमी बेशिस्त वाहन चालकांवरती कारवाई करतात, तरी देखील वाहनधारक विशेषतः दुचाकीस्वार तसेच रिक्षा चालक वाहतूक नियम पाळत नाही। 2025 मध्ये सुमारे 2.5 लाख बेशिस्त वाहन चालकांवरती दंडात्मक कारवाई केली आहे। ऑनलाईन दंड भरले तसेच भरला नाही तरी चालतो हा भ्रम बेशिस्त वाहन चालकांनी बाळगू नये। नव्या नियमानुसार त्यांना दंड भरल्याशिवाय गाडी विकता येणार नाही, गाडी संबंधी कोणताही व्यवहार किंवा आरटीओ कार्यालयाकडे काम करता येणार नाही, अशी माहिती सुधीर खिडकर, सहाय्यक पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांनी दिली आहे। माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।